खोपोली नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। जनगणनेचे महत्त्व पटवून देत नगराध्यक्षांनी दिले नागरिकांना आवाहन। खोपोली 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून खोपोली नगरपरिषदेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले असून त्यांनी खोपोलीतील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांनी आगामी जनगणनेच्या विषयावर विशेष भर दिला। देशाच्या आणि शहराच्या नियोजित विकासासाठी जनगणना ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। प्रत्येक नागरिकाने यात सहभाग नोंदवून आपली माहिती अचूकपणे नोंदवावी, जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, सभापती किशोर पाटील, अनिल सानप, अमित फाळे, प्रतीक्षा रेटरेकर, सुवर्णा मोरे, मयुरी शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक डॉक्टर सुनील पाटील, नगरसेवक विनायक तेलवणे, हरीश काळे, राहुल गायकवाड, नगरसेविका रेश्मा गायकवाड, वंदना सावंत, वैभवी पाटील, हर्षदा गायकवाड, अनिता पवार, रुखसाना जळगावकर, रुपाली जाधव, अश्विनी अत्रे, स्वेला अहिर यांसह खोपोलीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आजच्या 1 मे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जे आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब पंकज पाटील साहेब, उपनगराध्यक्ष विक्रमजी साबळे आणि त्याचबरोबर बांधकाम सभापती अनिलजी सानप, माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ पाटील, नगरसेवक, शिक्षण सभापती अमितजी फाळे, प्रतीक्षाताई रेटरेकर, सुवर्णाताई मोरे आणि आपल्या आरोग्य सभापती मयुरी शेलार, माझ्यासमोर बसलेले सर्व सन्माननीय नगरसेवक आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि पत्रकार बंधू, सर्वप्रथम तुम्हाला 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। 1 मे 1960 रोजी म्हणजे आता आपल्या याला कदाचित 66 वर्ष झाली। महाराष्ट्राच्या या आपल्या 107 हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं आपल्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला। आपल्याला ह्या सर्व गोष्टी इझी वाटत असतात, परंतु आता आपला तो काम आहे की आपण लोकांनी आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आपण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद एक अग्रगण्य आणि चांगली नगरपालिका म्हणून ओळखली जाते। या नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नगरपालिका ही खोपोली नगर परिषद असेल, बाकी अवर्ग असेल, बाकी सर्व नगरपालिकेचा एक आदर्श म्हणून आपल्याकडे बघितलं जातं। तर माझी या निमित्ताने सर्व नगरपालिकेच्या आपल्या नगरसेवकांना आणि कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण जी काही आता जनगणना भारतीय आपल्या जे काही केंद्र शासनाकडून आपण राबवली जात आहे, तर आपण आपल्या प्रत्येक आपण एक स्पीच किंवा आपण एक छोटीशी क्लिप करून आपण सर्व आपल्या नागरिकांच्या प्रभागातल्या सर्व नागरिकांना आवाहन करावं। आपल्याला काही जर माहिती पाहिजे असेल तर मुख्याधिकारी साहेब आहेत, बंगळे साहेब आहेत आणि बाकी सर्व कर्मचारी देखीलच। आणि जनगणना जनगणना ही एक 15 दिवसाच्या आत आपल्याला करायची आहे। एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये आपल्याला जाऊन एक मला वाटतं 35 क्वेश्चन्स आहेत, ते 35 क्वेश्चन्स आपण भरून आपण स्वतःच आपण जनगणनामध्ये आपण भाग घेऊ शकतो। आणि मला असं वाटतं की आपण आपल्या प्रभागातील नागरिकांना याची सुद्धा जर माहिती दिली तर जास्तीत जास्त जनगणना होण्याचं प्रमाण आपल्यामध्ये वाढेल। हे झाल्यानंतर आपल्याला शासनाकडून किंवा काहीतरी अनुदान जास्तीत जास्त मिळू शकतो अशी मला अपेक्षा वाटते। की भले आपण कधी कधी अनुदान आम्हाला जायला कंटाळत असतो, पण ह्यामध्ये जर आपण प्रत्यक्षाने जर भाग घेतला तर आपल्याच जनगणनेच्या माध्यमातून आपल्या खोपोलीतल्या नागरिकांना याचा फायदा सुद्धा होऊ शकतो। मी पुन्हा एकदा सर्वांना 1 मेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।